सोलापूर जिल्ह्यातून खळबळजनक बातमी समोर येत आहे। सांगोला तालुक्यातील महूद गावात भीषण स्फोट झालाय। या स्फोटात एक जण ठार झालाय, तर या घटनेत अतुल बाड या तरुणाचा मृत्यू झालाय। एक जण जखमी झाला असून दरम्यान जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महूद गावात हा भीषण स्फोट झालाय। या स्फोटाचे कारण मात्र अद्यापही समजू शकलेले नसून शुक्रवारी मध्यरात्रीची ही घटना आहे। मात्र याची माहिती आज सकाळी समोर आली आहे। हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटने 1 किलोमीटर परिसर हादरून गेलाय। ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी असलेली दुकाने आणि घरांच्या भिंती कोसळल्यात, तर घटनास्थळी पोलीस पोहोचलेले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान आज शुक्रवारी पहाटे सांगोला तालुक्यातील महूद येथे एका इमारतीस आग लागली होती आणि त्यानंतर तिथे मोठा स्फोट झाला। त्यामुळे या इमारतीचे फार मोठे नुकसान झालेले असून या स्फोटात अतुल बाड या नावाचा तरुण जखमी झाला असून दिलीप कुटे हा तरुण गंभीर जखमी झालाय। स्फोट इतका भयानक होता की इमारतीचे शटर व पत्रे उडून दूरवर पडल्याचे चित्र होते। स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की 1 किलोमीटर परिसर या स्फोटामुळे हादरून गेलाय अशी माहिती समोर आली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे टायरचे दुकान होते आणि पहाटे 2च्या सुमारास या इमारतीला आग लागल्यावर स्फोट झाल्याचे सांगण्यात आले। तर हा स्फोट गॅस सिलेंडरचा असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त झालाय। तरी अजूनही तपास आणि पंचनामे सुरू आहेत। मात्र स्फोटाचे नेमके कारण जखमींची चौकशी केल्यावरच समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले। दरम्यान इतकी तीव्रता असणारा स्फोट गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या ठिकाणी झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। या स्फोटात एकाला आपले प्राण गमवावे लागलेले असून एक जण गंभीर जखमी आहे। त्यामुळे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत।